मराठा आंदोलकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकी काय म्हणणं आहे, त्यांचं काय मत आहे. ताई, काय समोरासमोर येतात मराठा आणि ओबीसी आंदोलक? मला या ठिकाणी हे सांगायचं आहे, मराठा आणि ओबीसी आंदोलक हे समोरासमोर येत नाहीयेत. जाणून बुजून आज तुम्ही पाहिलं असेल मनोजदादा जरांगे पाटलांची जे अवस्था आहे ती अस्वस्थ झाली होती. काल त्यांना चक्कर आली होती आणि त्यांची अवस्था पाहून महाराष्ट्रातला मराठा समाज दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहे. आणि येताना शांततेत कुठलाही मराठा समाज इथून घोषणा देत नाही, काही देत नाही. जाणून बुजून आज प्रशासनाने पोलीस या ठिकाणी वाढवले आणि मुद्दामहून मराठ्यांना अडवणूक करण्याचं षडयंत्र यांनी केलं. का अडवलं जातंय? काय मराठ्याने त्रास दिला का? गेले 13 महिन्यापासून आंदोलन आहे, 6 दिवसापासून पण आंदोलन आहे. जाणून बुजून मराठ्यांच्याच गाड्या का अडवल्या जातात? तर कुठंतरी मराठा समाजाच्या मुद्दामून गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप मराठा आंदोलकांचा आहे. तर मुद्दामून आंदोलनासमोर जाताना शिट्ट्या वाजवणं शिवगाळ मराठा आंदोलक करत असल्याचा ओबीसी समाजाचा आरोप आहे. त्यामुळं अधूनमधून मराठा आणि ओबीसी समाज जो आहे तो आमने सामने येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाची बाजू आपण ऐकून घेण्याचा आणि समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, मात्र दोन्ही गटाकडून एकमेकांवर हे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी तणावाची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस वारंवार प्रयत्न करतात या आंदोलकांना समजावण्याचा, कारण या तणावामुळे वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम होतोय आणि सध्या दोन्ही गटाकडून आपण पाहतोय घोषणाबाजी मात्र कायम आहे. वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक यांच्यामध्ये पुन्हा हा तणाव निर्माण झालाय. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि दुसरीकडे पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सुद्धा सुरू आहेत. खरं तर 2 महत्त्वाची उपोषणं ही सुरू आहेत. वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे